बाप्पा तर नमस्कार मित्रांनो, मी प्रथमेश पाटील. पुन्हा एकदा स्वागत गणेशोत्सवाच्या आपल्या दुसऱ्या अशा व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, तुम्ही बोलत असाल की लालबाग परळच्या वर्कशॉपची काही अपडेट दिली नाही. त्याचं कारण म्हणजे आता आपण सगळं बघतोच आहे यावर्षीच्या रील्स. कारण का अपूर्ण मूर्ती आपल्याला दाखवायचा नाही. आपला उत्सव आपल्या जेव्हा मूर्ती पूर्ण होऊन बाहेर येईल तेव्हाच दाखवायची पूर्ण मजा आहे. तर आता मी जस्ट लोअर परेललाच होतो. आज आहे संडे आणि मित्रांनो आता माझ्या पाठी आहे. आता मी जस्ट लोअर परेल ब्रिजच्या आधी आहे आणि माझ्या पाठून येते मित्रांनो प्रगती सेवा मंडळची यावर्षी 60वे वर्ष आहे. तर त्यांची ट्रॉली येते आणि त्यांची यावर्षीची मूर्ती असणार आहे रेश्माताई खातू यांच्याकडे. तर ती ट्रॉली चालली आता मित्रांनो रेश्माताई खातू इथे आणि मग तिकडेच आपण जाऊया आता डायरेक्ट प्रगती सेवा मंडळाच्या ट्रॉलीबरोबर जाऊया आणि मग त्यांची ट्रॉली आता कारखान्यामध्ये जाईल. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तुम्हाला तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा आणि गणपती बाप्पा मोरया लिहायला विसरू नका. तर आता व्हिडिओला मित्रांनो जसं की मगाशी मी तुम्हाला बोललो की आता माझ्या मागून येते प्रगती सेवा मंडळाची ट्रॉली. त्यांचं यावर्षी मित्रांनो 60वे वर्ष असणार आहे. त्यामुळे त्यांची यावर्षीचे मूर्तिकार असणार आहेत रेश्माताई खातू. तर यावर्षीचा त्यांचा जो नवीन कारखाना आहे तिकडे आपण आता पहिला जाऊया. कारण का आता जस्ट ट्रॉली आपल्याला दिसलीच आहे. आता मी एल.पी. स्टँडच्या ब्रिजच्या इकडेच आहे. तर आता मी पहिला परेल वर्कशॉपला नाही जात आहे. मी आता डायरेक्ट त्यांच्या ट्रॉलीबरोबरच जातो रेश्माताई खातूच्या इकडे. कारण का आता त्यांचं तिथे वादन होईल आणि ट्रॉली कारखान्यामध्ये दिली जाईल. तर आता या ब्लॉगमध्ये खूप काही कारखाने मी तुम्हाला दाखवेन. आतून तर नाही दाखवणार, बाहेरून जस्ट दाखवेन असा व्हिडिओ असणार आहे. आणि याच्यामध्ये आपलं माटुंग्याचं आराध्य म्हणजे आपलं प्रगती सेवा मंडळ ज्यांची मूर्ती तुम्ही पाहिलीच असेल आणि खूप फेमस असं मंडळ आहे ते पण. म्हणजे आपण जेव्हा गिरगाव चौपाटीला जेव्हा विसर्जनाला जातो तुम्हाला सांगायची गरज नाही प्रगती सेवा मंडळबद्दल. तर आता जाऊया पुढे आणि बघूया अजून या व्हिडिओमध्ये काय काय येते. तर मग चला. प्रगती सेवा मंडळाची ट्रॉली बघू शकता तुम्ही 60वे वर्ष आणि यावर्षी थीम असणार आहे मित्रांनो त्यांची शिवराज्याभिषेक सोहळ्याची. तर खूप मस्त अशी मूर्ती असणार आहे त्यांची. बॅलन्सिंग जॉब असतो त्यांचा. तर बघायला खूप मजा येईल. तर जाऊया ट्रॉलीबरोबर आपण सारे तर ट्रॉली पोचली आहे जस्ट आपल्या परळ वर्कशॉपच्या बाहेर. तुम्ही बघू शकता लेफ्ट साईडला आपलं परळ वर्कशॉप आणि आता ट्रॉली आली आहे इकडे आपल्या परळ वर्कशॉपच्या इकडे. आता इकडनं पुढे जाऊया आपण ITCच्या इकडे आणि ITCच्या इकडनं मग पुढे तुम्हाला रस्ता पण दाखवतो मी रेश्माताई खातू यांच्या वर्कशॉपच्या इथे कसं जायचं ते पण तुम्हाला पण या व्हिडिओमध्ये कळेलच. आता ट्रॉलीबरोबरच जाऊया. तर मित्रांनो आता जस्ट मी ITC सिग्नलच्या इथे उभा आहे आणि मित्रांनो जसं की तुम्हाला बोललो आता जाणार आहे आपण रेश्माताई खातू यांच्या वर्कशॉपच्या इथे. अजून खूप लोकांना माहिती नाही की रेश्माताई खातू यांचं वर्कशॉप नेमकं आहे तरी कुठे. कारण का सुरतचा विश्वराजा याची पण मूर्ती रेश्माताई खातूंकडेच आहे. त्याचं आगमन आहे मित्रांनो. आता नक्की रेश्माताई खातू यांचा कारखाना नक्की कुठे आहे ते आपल्याला या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे. आणि जसं की बोललो मी चाललो आहे आता आराध्य प्रगती सेवा मंडळ म्हणजे माटुंग्याच्या आराध्याबरोबरची ट्रॉली आता चालली त्यांच्या कारखान्यामध्ये. तर त्याच्याबरोबरच चाललं आहे. आता ट्रॉली जस्ट येते माझ्या पाठून मित्रांनो जर तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत असेल तर. आता जाऊया त्यांच्याबरोबर आणि बघूया नक्की रेश्माताई खातू यांचा कारखाना कुठे आहे. तर तुम्हाला पण या व्हिडिओमधलं ते कळेलच. तर मित्रांनो आता आपण जस्ट भारत माताच्या इकडनं आतमध्ये लेफ्ट घेतलं आहे. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. आता जस्ट तुम्ही बघितलं असेल पार्टी. तर आता मित्रांनो अजून रेश्माताईंची कार्यशाळा म्हणजे अजून वर्कशॉप अजून सुरू नाही झालं. तर मित्रांनो कारखाना ज्या जागेवर असणार आहे तिकडे आता ट्रॉली आणून ठेवण्यात आली आहे. तर मित्रांनो ITC हॉटेलच्या इकडनं जिकडे आतमध्ये येऊ तिथेच रेश्माताईचा कारखाना असणार आहे. जी आता माझ्या इथे व्हिडिओ आहे त्याच्यामध्ये तुम्हाला समजलं असेल. आणि आता आपण इकडनं जाऊया डायरेक्ट आता अरुण दादाच्या वर्कशॉपला. ते यावर्षी नवीन ठिकाणी आहे तर तिकडे जाऊया. तर आता बघूया तिकडे काय अपडेट आहे ते. तर मग चला. बघू शकता यावर्षी आहे अरुण दत्ते दादाचं वर्कशॉप आहे नवीन ठिकाणी आहे. खूप मोठं असं वर्कशॉप आहे आणि इकडनंच तुम्हाला यावर्षी खूप साऱ्या मूर्त्या बघायला मिळणार आहेत. हे एक्झॅक्ट लोकेशन मित्रांनो बघायला गेलं तर असणार आहे मित्रांनो ITCच्या समोर जो पेट्रोल पंप आहे त्याच्या बाजूने जी गल्ली येते तिकडे ते लोकेशन असणार आहे. तर आता आतमध्ये काम तर सुरू आहे खूप जोरात पण आतमध्ये तर मी शूटिंग नाही करणार आहे. फक्त तुम्हाला बाहेर वर्कशॉप दाखवतो आहे. तर बघा तुम्ही बघू शकता माझ्यासमोरच आहे आपलं परळ वर्कशॉप. तर वर्कशॉपच्या आतला व्हिडिओ जसा की मी बोललो तुम्हाला दाखवणार नाही. वर्कशॉपच्या आतमध्ये आत्ता जस्ट जाऊन आलो. आता खूप साऱ्या मूर्त्यांची कामं सुरू झाली आहेत कारण का आता गणेशोत्सव हळूहळू आपल्या जवळ येत चाललं आहे. तर आता आतमध्ये तर जाऊन आलो. आता मुंबादेवीच्या कितीतरी वर्षांनी खेतवाडीच्या गणराजची ट्रॉली आज
आतमध्ये येणार आहे, म्हणजे परळ वर्कशॉपला, नाही तर त्यांची मूर्ती जागेवरच बनायची. तर ती आज ट्रॉली येणार आहे, त्यामुळे आतमध्ये भव्य अशी रांगोळी काढण्यात आली आहे. आतमध्ये मी शूटिंग नाही करत आहे, कारण का आतमध्ये जसं की तुम्हाला माहितीच आहे आपण आतमध्ये शूटिंग नाही करत आहे. तर आता तिला यायला टाईम आहे, तोपर्यंत मग मी तोपर्यंत गणसंकुलला जाऊन येतो. आता पुढे बघूया गणसंकुलमध्ये काय अपडेट आहे ते. तर मग चला, आता गणसंकुल वर्कशॉपच्या इकडे तुम्ही बघू शकता हा पूर्ण असा गणसंकुल वर्कशॉप. आता आतमध्ये जातो, मूर्त्या वगैरे बघतो. आतमध्ये तर शूट नाही करणार, काय अजून अपडेट असेल आतमध्ये तुम्हाला सांगतो मग बाहेर येऊन. तर मग बघत राहा व्हिडिओ. आता की मी मगाशी बोललो, मग आता मित्रांनो गणसंकुलच्या आतमध्ये जाऊन आलो. आणि आता मित्रांनो आतमधली अपडेट म्हणजे आता आतमध्ये शिवाई आर्ट्स तुम्हाला माहितीच असेल. तर तिकडनं मित्रांनो लालबाग परळमधलं पहिला आगमन सोहळा नाही बोलता येणार, पण पहिला गणपती हा लालबाग परळमधून निघणार आहे. तो शिवाई आर्ट्समधनं पुढच्या रविवारी 19 जुलैला निघणार आहे. तर आपण आगमनाला भेटूयाच. तो आपण वेगळा ब्लॉग बनवूच, तेव्हा आपण येऊच इकडे, तेव्हा तुम्हाला तो गणपती दाखवेन. आणि आता जसं की बोललो की आतलं तर शूट मी काही दाखवणार नव्हतो. आता गणसंकुलचे आता वाजलेत 6. आता मी जर गणराजची ट्रॉलीची अपडेट बघितली तर ती अजून त्यांच्या एरियामध्ये आहे. तर तिला अजून परळ वर्कशॉपला यायला खूप वेळ लागेल. आता बघूया अजून पुढे काय असेल तर व्हिडिओमध्ये दाखवतो, नाहीतर तुम्हाला बघूया अजून पुढे काय असेल. वर्कशॉपच्या इकडनं आलं मित्रांनो आपण बकरी अड्ड्याला. तर बकरी अड्ड्याला बघू शकता हे सतीश दादाचं मोठं असं वर्कशॉप आहे. तर इकडे पण आता काम सुरू झालं आहे मूर्त्यांचं बऱ्याचपैकी. आणि बकरी अड्ड्याच्या पुढे पण तुम्ही बघू शकता, आता पुढे पण जातो, हे सतीश दादांचं वर्कशॉप आहे. तिकडे पण खूप मस्त अशा मूर्त्या असतात. तर इकडची पण आता सध्या हीच अपडेट आहे. तर पुढे जाऊया. बकरी अड्ड्यावरनं पुढे आल्यावर इथे पण एक खूप मोठं असं वर्कशॉप आहे. नक्की कोणाचं याचं मला पण माहिती नाही. इथे पण हे 2 मोठ्या असे वर्कशॉप्स आहेत, तुम्ही इथं बघू शकता. इकडे पण आता सध्या काय काम नाही सुरू आहे, आता जस्ट वर्कशॉप बांधण्यात आलं आहे. मित्रांनो आता माझ्या समोरच बघू शकता तुम्ही एक ट्रॉली लागली आहे, ते लोक थांबले आहेत. आणि त्याच्या मागे पण आता कुठली ट्रॉली आहे ते मी जरा जवळ जाऊन बघतो आणि तुम्हाला सांगतो. माझ्यासमोर त्याच्या पाठी अजून एक ट्रॉली उभी होती, ती आहे खेतवाडीच्या लंबोदरची ट्रॉली. ही मित्रांनो जाईल गणसंकुलला. आणि ते दादा शेवाळे यांची मूर्ती बनवतो, माझ्या हिशोबाने तेच बनवतील यावर्षी पण. आणि जसं की मगाशी बोललो, जी पाचची पुढची ट्रॉली आहे ती आहे मुंबईच्या विघ्नराजची. ती पण ट्रॉली जाईल मोस्ट ऑफली अरुणदादा दत्ते यांच्या वर्कशॉपमध्ये. तर या आता सगळ्या ट्रॉल्या इथे थांबल्या आहेत, आता पुढे त्या प्रस्थान करतीलच. तुम्ही आता रॉड बघू शकता, ही खूप मस्त अशी मोठी अशी मूर्ती असते, तुम्हाला लास्ट इयरची मूर्ती माहितीच असेल. तर मित्रांनो तुम्ही व्हिडिओ तर बघितलाच असेल. तुम्हाला आता मी सगळ्या वर्कशॉपची अपडेट वगैरे दिली आणि असं बोललेलं आता ट्रॉल्या पण दाखवल्या. आता जर बघायला गेलं तर खेतवाडीच्या गणराजची ट्रॉली यायला अजून खूप टाईम आहे, आता जवळजवळ 6:30 वाजत झाले. तर मी आजचा व्हिडिओ इथेच एंड करतो. तर मला माहिती आहे की याच्यामध्ये मी वर्कशॉपच्या आतमधलं तुम्हाला काय दाखवलं नाही, पण ते मी दाखवणारच नाही. त्याच्यासाठी मी वर्कशॉपचा व्हिडिओ बनवणारच नव्हतो, पण नेमकी मला आपल्या आराध्याची ट्रॉली दिसली, त्यामुळे मी व्हिडिओ स्टार्ट केला. मित्रांनो तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि कमेंटमध्ये गणपती बाप्पा मोरया लिहायला विसरू नका. तर मी भेटतो तुम्हाला अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. पण गणपती बाप्पा मोरया.